सविता's किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण हैदराबादची फेमस डिश हैदराबादी पनीर मसाला करणार आहोत। हा मोठा आहे ऐकायला थोडंसं। आपण घरी कडधान्याची भाजी, उसळ करतो, कोणती फ्लावरची भाजी, पनीर मसाला करतो, म्हणजे पनीर तिखा करतो। सगळ्यामध्ये मिरची पावडरचा वापर हा पहिला केला जातो। का आता आपल्याला तिखट पाहिजे असतं, पण आजच्या रेसिपीमध्ये तसं नाहीये। आजच्या रेसिपीमध्ये फक्त आपल्याला जी चव लागणार आहे, जी टेस्ट येणार आहे किंवा कलर जो येणार आहे, नॅचरल कलर जो येणार आहे, तो पुदिना आणि कोथिंबीरमुळे येणार आहे आणि मिरची मिरची म्हणजे हिरव्या मिरच्या असतात तिखट त्या। आणि कलर तर कलर, पण जी टेस्ट जी येणार आहे ना भाजीला, ती लाजवाब खरंच। बघा तुम्ही रेसिपी आजची, आणि खरं सांगू का, स्टार्टिंग पासून एंड पर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला सोपी पण वाटेल आणि करायची सुद्धा इच्छा होईल, आणि बनवल्यानंतर ना अशी बोटं चाटत बसाल। एवढी छान रेसिपी आजची मी तुम्हाला दाखवणार आहे। पण रेसिपी सुरू करण्याआधी माझ्या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, आणि आवडल्यानंतर लाईक, शेअर आणि कमेंट नंतर करा, पण आठवणीने करा। तर चला बनवायला सुरू करूया हैदराबादी पनीर मसाला। हैदराबादी पनीर मसाला बनवण्यासाठी सुरुवातीला आपण वाटण तयार करूया। या ठिकाणी मी कांदा घेतलाय, 3 कांदे घेतलेत मोठ्या आकाराचे, मोठे मोठे असे तुकडे करून घेतलेत कांद्याचे, आणि छान आता आपण तो फ्राय करू। कांदा, लसूण, आलं आणि हिरव्या मिरच्या त्यात घालायच्या, आणि 2 मिनिटे मंद आचेवरती गोल्डन कलर म्हणजे नरम होईपर्यंत कांदा छान असं तव्यात फ्राय करून घ्यायचा। तो छान फ्राय करून झालं की मसाला आपण थोडासा, म्हणजे वाटप जो आहे तो आपण थोडा वेळसाठी थंड करत ठेवूया। थंड कर म्हणजे 15-20 मिनिटं लागतात थंड करायला। अगदी गरम गरम वाटप मिक्सरला लावायचं, आणि त्यात भांडा पण उडण्याची भीती असते, किंवा अंगावरती पण मसाला आपला उडतो गरम गरम, त्यामुळे। आणि ह्या वाटपाला आपण पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही। थंड झालेलं वाटण तो आता आपण मिक्सरला लावून घेऊया। मिक्सरमध्ये छान वाटण घातलं की त्यानंतर वरून आपण कोथिंबीर, पुदिना आणि मिरची हे सगळं घालायचं। त्यानंतर दही सुद्धा घालायचं। दहीमुळे ते छान अशी स्मूथ असं ग्रेव्ही तयार होईल। तर दही घालूया। दही तरी 1 कपच्या अंदाजाने घेतले मी, 100 ग्राम पकडा असं। आणि दही शक्यता गोड असावा, जास्त आंबट नसावा, कारण की आंबट दही असेल तर भाजीची टेस्ट आहे पनीर मसाल्याची ती थोडी बदलू शकते। तर ह्याची आपण खात्री बाळगली पाहिजे की दही शक्यता थोडासा गोड असेल। जर दही आंबट असेल तर अगोदर त्यामध्ये साखर घाला थोडीशी, म्हणजे थोडंसं दही गोड होईल, आंबटपणा कमी होईल त्याचा। आता आपण पनीर घेऊया। ह्या ठिकाणी मी पनीर अर्धा किलोच्या आसपास घेतले, म्हणजे 500 ग्रामच्या आसपास आहे पनीर। आता पनीर आपण कसं कट करणार, सर्वात आपण काय करतो, पहिले छोटे तुकडे करतो आणि मग ते फ्राय करतो। खूप वेळ पण लागतो, आणि ते काढायला पण, म्हणजे हे काढलं तो पडला असं, त्यापेक्षा काय करायचं, अगोदरच मोठे तुकडे करून घ्यायचे पनीरचे आणि ते फ्राय करायचे, ज्याने कसं पटापट होतं हे काम, म्हणजे असे फ्राय पण होतात आणि आपल्याला काढता पण पटकन येतात। तर आता आपण आपल्या अंदाजाने, आपल्याला जसं आपल्याला पातळ किती पाहिजे तर शक्यतो जाडच कापायचे, आणि जाड कापल्यानंतर, म्हणजे जाड कट केल्यानंतर आपण ते कढईमध्ये मंद आचेवरती म्हणजे तेलात फ्राय करून घ्यायचे। तुकडे आपण तयार केले की हे पटकन आपल्याला कट पण करता येतात आणि व्यवस्थित फ्राय पण करता येतात, आणि आपल्याला जास्त वेळ लागत नाही। तर ही टेक्निक नक्की वापरा तुम्ही। पनीर फ्राय करून झालं। आता पनीर फ्राय केल्यानंतर जो उरलेला तेल, त्यात आपण अजून थोडा तेल घालूया, म्हणजे फोडणी द्यायला सुरू करूया। तर सर्वात आधी आपण काय करणार, खडे मसाले जे आहेत ते घालायचे आणि मंद आचेवरती फोडणी द्यायची सुरुवातीला। आता आपण खडे मसाले घातलेत। खडे मसाले घातल्यानंतर थोडेसे तडतडा लागलेत मसाला की त्यानंतर आपण त्यात जो मसाला ग्रेव्ही आहे, जो आपण वाटण तयार केलं आहे, तो त्यात घालूया, आणि 2-3 मिनिटे मंद आचेवरती छान असं फ्राय करून घेऊया, म्हणजे बाजूने असं तेल सुटलं पाहिजे ग्रेव्हीला। कारण की ग्रेव्हीला छान बाजूने तेल सुटलं की खरी जी टेस्ट येते, तर त्याच्यामुळे जर आपण ग्रेव्ही तर छान आपण फ्राय करून घेतली, आता आपण एक एक करून त्यात मसाले घालूया। ज्याने सुरुवात कुठून करूया, हळदीपासून। 1 छोटा चमचा हळद घालू, जिरं पावडर, धने पावडर 1-1 चमचा घालायचं, त्यानंतर गरम मसाला घालायचं, आणि ते घालून झाल्यानंतर हे सगळं मसाले आपण त्या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचं, अगदी हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं, आणि परत आपण 2 मिनिटासाठी मंद आचेवरती झाकण ठेवूया आणि 2 मिनिटासाठी ठेवूया। आता आपण फ्रेश क्रीम घालूया। 1 वाटी घेतले फ्रेश क्रीम, आणि त्याहून तुम्हाला वरून सोडायचं असेल जेव्हा खाताना,
सर्व करताना. तर तुम्ही वरून पण सोडू शकता फ्रेश क्रीम. आता फ्रेश क्रीम घातल्यानंतर कसुरी मेथी, काळी मिरी, थोडा छोटा चमचा घालायचा काळी मिरी, कारण की थोडंसं तिखट पण लागणं गरजेचं आहे. नसतं सगळं नाही तर गुलमट गुलमट लागेल. पनीर अगोदरच ते गोडच असतात, त्यात आपण मिरची पावडरचा वापर केलेला नाही आणि फ्रेश क्रीमचा वापर केला आहे, मग ते भाजी कशी थोडी गोडसर लागते. त्यामुळे आपण थोडंसं काळी मिरी टाकूया. मिरच्यांचा वापर तर आपण केलेलाच आहे. जे आपण बारीक केलेले पनीरचे तुकडे आहेत ते त्यात घालायचे आणि पनीरचे तुकडे घालून झाल्यानंतर परत ते मिक्स करायचं मस्त व्यवस्थित. सगळे मसाले पनीरला लावून घ्यायचे आणि आपल्या अंदाजाने पनीरमध्ये म्हणजे पनीर मसालामध्ये पाणी घालायचं आणि पाणी घालताना सुद्धा कोमट घाला किंवा थंड घातला तरी हरकत नाही, घालू शकता. थंड पण घालू शकतो, पण ग्रेव्ही आपल्या पनीर मसाला लागली पाहिजे. एकदम पातळ नाही करायची ग्रेव्ही. म्हणजे घट्ट घट्ट भाजी असेल तर ते खायला मजा येते रोटी नान सोबत. तर घट्ट ठेवायची भाजी, हे मात्र लक्षात असू दे. नाही तर आपण रसा करतो ना सांबाराचा, तसं होईल. आणि झाकून काढल्यानंतर साजूक तूप सोड्यावरून आपल्या अंदाजाने, असेल तर घाला नसेल तर नका घालू. आता तुम्हीच सांगा, हैदराबादी पनीर मसालाचा कलर आता कसा दिसतोय? हिरवा कलर दिसतोय ना? अगदी पिस्ता कलर, म्हणजे हिरवा कलर थोडा डार्कच असतो, पण पिस्ता कलर परफेक्ट बोलू शकतो आपण. अगदी पिस्ता कलरमध्ये दिसतं की नाही? हीच तर खरी मजा आहे रेसिपीच्या आजच्या. आणि टेस्ट ते अगदी खरं सांगू का, मला तर हैदराबादी म्हणजे एवढे पनीर तिखा मी खाल्ले आहेत, पण हैदराबादी पनीर मसाला मी आवडीने खाते. खरंच मला आवडतं. खूप वेळा मी घरी केलं आहे, पण किती खाल्लं ना तरी कमीच वाटतं. आणि आजची रेसिपी ती अगदी स्पेशल आहे तुमच्यासाठी, तर नक्की करून बघा. आणि हे पनीर हैदराबादी तुम्ही एकदा हॉटेलमध्ये पण खाऊन बघा आणि घरची जी पनीर हैदराबादी रेसिपी आज मी तुमच्यासमोर दाखवली ती करून बघा. दोघांमध्ये कशी टेस्ट लागते, हॉटेलची आवडते की घरची आवडते, ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. नॉनव्हेज खाणाऱ्यांना पण आवडेल आणि व्हेजवाल्यांना पण आवडेल आजची रेसिपी, कारण की आपण बनवलीच अशी हटके ना रेसिपी, तर नक्कीच आवडेल. नक्की ट्राय करा आणि केल्यानंतर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि असे छान छान चविष्ट चवदार आवडणारी रेसिपी तुम्हाला माझ्याकडून पाहायच्या असतील यापुढे नवीन नवीन, तर सविताच किचन चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अजून तुम्ही माझ्या चॅनलला लाईक केलं नसेल तर करा आणि शेअरसुद्धा करा सगळ्यांना, मित्रमैत्रिणीमध्ये, तुमच्या फॅमिलीमध्ये. आणि त्यांना सबस्क्राईबसुद्धा करायला सांगा. आणि आजची रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत